ही गुंडगिरी चाललेली आहे, ही चुकीची आहे आणि ती आमच्या भूमिपुत्रावर झालेली आहे। आता या ठिकाणी बाहेरच्या महिला त्या व्यावसायिकांनी आणल्या असतील तर आमच्या ह्या ठिकाणची पंचक्रोशी जर भूमिपुत्र उतरले तर लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण झाला तर पोलिसांनी काय करायचं? मुर्दे पडल्यानंतर पोलीस पंचनामाला येणार का? आमचं संरक्षण कोण करणार? या ठिकाणी चाललेला जो नंगा नाच आहे तो बंद झाला पाहिजे की नाही? ज्या जागेमध्ये कंपाऊंड टाकणे असताना ट्रेसपासचा गुन्हा दाखल करायला पाहिजे त्यांच्यावर। आमच्या जागेत त्यांनी कंपाऊंड तोडून प्रवेश केलेला आहे, हा कायदा आहे, आम्ही संविधान मानतो। आणि या ठिकाणी जर पुन्हा आपल्या भूमिपुत्रावर अन्याय होत असेल तर या विभागाचे भूमिपुत्र इथे रस्त्यावर उतरले तर सगळी जबाबदारी पोलिसांची राहील। का शेतकऱ्याला फसवणूक केलेले त्यांना न्याय मिळाला पाहिजे। न्याय मिळत नसेल, गुंडगिरी चालू राहत असेल तर या विभागाचे भूमिपुत्र रस्त्यावर उतरले तर त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील। आणि आमदार खासदारांची जबाबदारी काय? निवडणुका संपल्या, मतदान झालं आणि मतदार राजाला तुम्ही असं धक्काबुक्की करायची वाट बघताय का? काम काय? अधिवेशन चालू आहे, न्याय मिळाला पाहिजे, प्रश्न सुटला पाहिजे। या ठिकाणी त्यांनाही आवाहन करतो, जनतेचा प्रश्न सुटला पाहिजे।